नमस्कार मंडळी, मी रचना। आज मी बनवणार आहे आमच्या कोकणातील सह्याद्रीच्या डोंगरामध्ये मिळणारी ही चिचरडीची भाजी। कोणी खाल्ली असेल ना त्यांनाही माहीत असेल। ही चिचरडी साफ करून त्यांना अशी ठेचून घ्यायची, त्याच्यामध्ये आतमध्ये मसाला चांगला मिक्स होतो। चिचरडी ठेचून झाल्यानंतर मी कढईमध्ये तेल घालून घेतलं। त्याच्यामध्ये मी 2-4 हिरव्या मिरच्या मध्ये चिरून घेतल्या आणि लसूण 10-15 पाकळ्या लसणाचा घेऊन ठेचून मी बारीक चिरून घेतलेल्या त्याच्यातले अर्धी लसूण घालून घेतले। लसूण आणि मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या। लसूण मिरची परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी 3 कांदे बारीक चिरून घेतले, ते कांदे घालून घ्यायचे आणि चांगले एकजीव करून घ्यायचे। कांदे एक 2-3 मिनिटभर परतून घेतले स्लो गॅसवरती आणि नंतर त्याच्यामध्ये आपण मसाले काही घालणार नाहीत। ह्याच्यामध्ये फक्त 2च मसाले आहेत, हिरवी मिरची, हळद, मीठ एवढंच। ह्याच्यामध्येच ही भाजी खूप छान लागते। मीठ घातल्यानंतर कांदा चांगला एकजीव केला आणि मग जी चिचरडी मी ठेचून घेतलेली ते घालून घ्यायची। आता तुम्ही म्हणाल ही चिचरडी एवढीच आहेत, पण ही खूप कडू असतात, कारल्यापेक्षाही जास्त। आणि ही भाजी आयुर्वेदिक आहे, ही पोटासाठी उत्तम आणि डायबिटीसवाल्या लोकांना तर खूपच चांगली। आता ही कोकणामध्ये ज्याने खाल्ली असेल त्यांना माहीत असेल। नंतर मी 1 मिनिटभर झाकण ठेवून घेतलं। झाकण काढल्यानंतर त्याच्यावर मी चांगली हलवून घेतली आणि त्याच्यामध्ये राहिलेली लसूण ती घालून घ्यायची आणि परत चांगली हलवून घ्यायची। हलवून घेतल्यानंतर 1-2 मिनिटभर अजून झाकण ठेवायचं। मग अशी होते ही भाजी, आमच्याकडे बोलतात चिचरडीची भाजी। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।